नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस खूप छान जाओ हे मी स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आज खूप छान दिवस होता. आज शुक्रवार असल्यामुळे आज संकष्टी चतुर्थी आणि आपल्या महाराजांची तिथीनुसार जयंती पण आली होती आणि म्हटलं चला आपण आता सेलिब्रेट करूयात. तर इथं खूप धूळ झाली होती म्हणून म्हटलं की चला इथं थोडंसं एक कापड मारून घेऊया, म्हणजे आपल्याला तिथं छोटीशी महाराजांची पूजा मांडायची होती. मग मी थोडीशी साफसफाई करून घेतली आणि माझ्याकडे एक छोटीशी अशी महाराजांची मूर्ती आहे आणि मूर्तीसोबत एक फोटो पण आहे छोटासा. तर मी तो पूर्ण असा क्लीन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तिथं छोटीशी अशी पूजा मांडणार आहे. तर माझी देवपूजा झाली होती, देवांना अंघोळ वगैरे झाली होती. गायीची मूर्ती पण आहे, ती आपण नेहमी आपल्या ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवायची. तर माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी तिथं माझं देवाचं कपाट आहे त्याच्यावरतीच ठेवते टीव्ही खाली. म्हणून मग ही मी महाराजांची आता मूर्ती स्वच्छ करून आणली होती आणि आता तिथं मी ती पूजा मांडणार आहे गायीच्या खालीच बरोबर. तर म्हटलं चला आता बघूयात माझी पूजा कशी होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस जो महाराष्ट्रात आणि भारतात दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव महाराजांचे शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्य संकल्पाचे स्मरण करते. या दिवशी रॅली, गाडी, किल्ल्यांचे पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली आणि रायगडावर शिवरायांची समाधी शोधून काढली. पुढे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती परंपरा चालवली. पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात. महाराजांच्या जीवनावरील नाटके, पोवाडे आणि व्याख्याने आयोजित केली जातात. महाराष्ट्रातील विविध किल्ले जसे की रायगड, शिवनेरी, प्रतापगड येथे विशेष सोहळे होतात. शिवजयंती म्हणजे केवळ सुट्टी नसून महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, निधड्या छातीचे नेतृत्व, शेतकऱ्यांबद्दलची काळजी आणि गड किल्ल्यांचे जतन करण्याची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रात हा दिवस अधिकृत तारखेनुसार 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. काही लोक तिथीनुसार हा सोहळा साजरा करतात. शिवजयंतीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते. तर अशा प्रकारे माझी आता शिवाजी महाराजांची पूजा करून झाली. तर मिस्टर गेले होते दगडूशेठला. तर दगडूशेठला गेल्यावर सिटीत मस्त अशी फुलं भेटतात. तर मी ते आता ओतली खाली आणि अशी वेगळी काढून ठेवते. आणि खराब पण फुलं असतात मग ती तशीच ठेवली की काय होतं, एक फुल जरी सडलेलं असलं ना तर ती बाकीचे पण हळूहळू सडायला लागतात. मग आपल्याला वेगळी करून घेतली की मग ती अशी चांगली राहतात. तेवढी फुलं खराब निघली आणि मस्त असे गुलाब पण मिळाले होते, गजरे पण मिळाले होते. बघा किती सुंदर असे गजरे मिळाले होते. मला खूप आवडतात गजरे देवांसाठी, पण इथं भेटत नाहीत. सिटीत गेलं तरच भेटतात, दगडूशेठच्या मंदिराच्या इथं किंवा बाकी ठिकाणी पण भेटतात, पण असं जाणं होत नाही सारखं. मग गेलं की असं एकदमच घेऊन येतो आणि मग ती साफ करून अशी फ्रीजमध्ये ठेवायची. आणि संकष्टी चतुर्थी होती त्याच्यामुळे ह्यांनी गजरे पण आणले होते आणि दुर्वा पण आणल्या होत्या आणि चाफा पण आणला होता. तर म्हटलं चला आता महाराजांसाठीच छान असा हार बनवून घेते, कारण फुलं पण अशी चांगली मिळाली होती. म्हणून हार काय मी आणत नाही विकत, मग फुलं चांगली भेटली की घरीच बनवते. मग महाराजांसाठी मी आता हार बनवायला घेतला होता. फोटोला फुलं वगैरे वाहून घेतली होती, पण तेवढ्यात त्यांनी आले आणि मग फुलं पण मिळाली, मस्त अशी छान सांगत होते. तर म्हटलं चला की आता मस्त असा हार बनवून घेते. तर मग मी आता ही फुलं अशी पिशवीमध्ये भरून ठेवते, कारण निवडून झालेत. आणि अशी कॅरीबॅगमध्ये भरून ठेवली की गाठ बांधून ठेवली ना घट्ट एकदम, तर असे चांगले छान राहतात. आपल्याला 8-10 दिवस सहजच पुरतात. तर म्हटलं चला आता आपली साफसफाई करून घेऊया. देवपूजा पण झालेली होती, फुलं वाहिली होती छान मस्त. फ्रीजमध्ये मी फुलं वगैरे ठेवून दिली आणि आता हा कचरा आहे ते साफ करत होते.
म्हटलं चला एकदम साफ करून घेतलं की मग असं क्लीन करून घेतलं घर, स्वच्छ वाटतं ना. मग असं तसाच राडा पडून दिला की एकदम असं हे होतं. मग मी महाराजांसाठी हार बनवला होता. मी ती पहिला छोट्या मूर्तीला मी गजरा एक वाहून घेतला आणि आता हार वाहून घेतला. तर बघा आता महाराज किती सुंदर दिसत होते आणि महाराजांना मी मुजरा पण करून घेतला. आणि महाराजांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देवपूजा वगैरे झाली आणि नेमकंच माझं एक पार्सल आलं. तर मी आईच्या मूर्तीसाठी असे वस्त्र मागवले होते. तर 2 नंबरचे वस्त्र लागतात, पण आले की 1च नंबरचे आले. ते खूपच छोटे झाले. तर म्हटलं जाऊ द्या, आता नंतरच्या वेळेस रिटर्न करून दुसरे मागवते. तर माझी सगळी साफसफाई वगैरे झाली होती आणि आज संकष्टी चतुर्थीचा उपवास होता. तर म्हटलं थोडासा चहा घेऊया म्हणजे फ्रेश वाटेल. चहा घेतला की कसं एकदम असं फ्रेश वाटतं. मी जास्त चहा घेत नाही कारण माझी तब्येत खूप आहे, तुम्ही समजू शकता. आणि ॲसिडिटी पण मला खूप होते उपवासामुळे. आणि मग चहा घेतला आणि माझी बाकीची थोडीशी कामं राहिली होती तर ती मी आता करून घेतली. गॅलरीमध्ये पण खूप धूळ येते ना आणि झाडांना पाणी पण टाकायचं होतं. तर म्हटलं त्यानिमित्ताने आपली गॅलरी पण धुवून होईल आणि अशी स्वच्छ वाटतं. आणि असे दरवाजा उघडा ठेवला की ती गॅलरीतली धूळ आपल्या परत घरात येते, पायाला लागती, ती फरशी परत खराब होऊन जाते. तर आमच्या गॅलरीमध्ये जास्त ऊन येत नाही म्हणून झाडं काय टिकत नाहीत. 1-2च झाडं आहेत की ते बिना उन्हाचे असतात, तेवढेच येतात. तर तुळस पण माझी अशी एकदम पिवळी पिवळी पडलेली असती, सारखेच बदलावं लागते. पण काय आता ऊन येत नसल्यामुळं तुळस टिकतच नाही माझ्याकडं. तुमच्याकडं काय उपाय असेल तर मला नक्की सांगा. आणि हे बघा आता माझ्याकडं हे एवढी 2-3च झाडं आहेत, ब्रह्मकमळ. आणि हे बघा हे औदंबराचं इतकं छान झाड माझ्याकडं आलं आहे ना की मनानेच उगवलंय. मला कळलंच नाही की कसं काय उगवलं म्हणून ते कुंडीमध्ये. आणि गोकर्णाचा पण वेळ लावला होता, मी बी लावलं होतं, तर त्याचं असं खूप छान झाड आलंय आता. आणि मनी प्लांट बघा कुठून कुठपर्यंत एवढा पसरलाय. त्याला उन्हाची गरज नसती म्हणून तो आलाय फक्त. बाकीची झाडं पण एवढी काय टिकत नाहीत, लगेच हे होऊन जातात. तर आता माझं सगळं ओटा वगैरे क्लीन करून झालं होता. आणि आता मुलांचा शाळेतून यायचा टायमिंग झाला होता, त्यांची आहे परीक्षा चालू. तर त्यांनी काही टिफिन नेला नव्हता, त्यांची 1 वाजता स्कूल सुटणार होती. तर ते घरून नाश्ता करून चपाती आणि चहा खाऊन गेले होते आणि खीर पण खाल्ली होती. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी भेंडीची भाजी करूयात. श्लोक सकाळी सांगून गेला होता की मम्मी मला भेंडीची भाजी खायची आहे. तर मग मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती आणि जाळीमध्ये ठेवली होती. ही जाळी बघा एकदम खूप उपयोगी पडते आपल्यासाठी. भाकरी चपाती गरम गरम त्याच्यात ठेवायची, नंतर आपण डब्यात ठेवू शकतो. आणि भेंडी पण कापायची एक नवीन पद्धत आहे. 3-3, 4-4 भेंडी आपण एकदम कापायच्या म्हणजे आपले पटकन भेंडी चिरून होते. तर एकदम साध्या प्रकारची भेंडी माझ्या मुलांना आवडती. काय नाही, मी फक्त त्याच्यात तेल टाकलं, तेलामध्ये जिरं टाकलं आणि भेंडी आता भाजून घेते. कारण ह्या ॲल्युमिनियमच्या कढईतच आपण नेहमी भेंडी करायची, कारण स्टीलच्या कढया पण आहेत माझ्याकडं, स्टेनलेस स्टीलच्या. पण त्याच्यात काय होतं, अशी चिकट एकदम भेंडी होती आणि ह्याच्यामध्ये एकदम अशी भाजती. तर आज संकष्टीचा उपवास असल्यामुळं बटाटे पण उकडून घेतले होते खिचडीसाठी. तर ह्यांचा पण संकष्टी चतुर्थी असते ना, तर मग मी खिचडी सहसा खात नाही, पण ह्यांचा उपवास असला की बनवते, ह्यांना लागती. मग माझी भेंडीची तयारी चालू झाली, त्याची छानपैकी अशी भाजून घेतली मी. त्याच्यानंतर काय नाही, फक्त आपण त्याच्यात एक मीठ टाकायचं, कांदा लसूण मसाला एवढंच आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. अशा साध्या पद्धतीची एकदम भेंडी, पण मुलांना खूपच आवडते, खूप आवडीने खातो. तो सकाळी शाळेत जातानाच मला म्हणून गेला होता मम्मी की मी येईपर्यंत भेंडी बनवून ठेव. मग मी सकाळीच काढून ठेवली होती धुवून स्वच्छ सुकण्यासाठी. मग ती एकदम अशी सुकली की काय होतं, ती अशी चिकट होत नाही आणि छान भाजून निघते. तर अशा प्रकारे मी भेंडी बनवली. आता ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट ॲड करते, नंतर भाजून घ्यायचं. मग कोथिंबीर मस्त अशी आता वरतून टाकायची. खूप छान चव येते बरं का भेंडीला, तुम्ही पण करून बघा. एकदम साध्या पद्धतीचं आहे पण खूप छान लागते. आणि हा फक्त कांदा लसूण मसाला टाकायचा, त्याच्यात दुसरं काहीच टाकायची गरज नाही. खूप टेस्टी होते, मुलांना त्याच्यामुळेच आवडती. तर अशा प्रकारे आता माझी भेंडीची भाजी तयार झाली आहे. तेवढ्यात मुलं पण आता येतील शाळेतून, तर जेवायला लागेल त्यांना लगेच. तर आता मी अशी स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली, पाण्याने धुवून घ्यायची नेहमी कोथिंबीर, कारण कुठून आलेली असते. आणि आता
फवारले औषध पण फवारतात ना त्याच्यावर कीड लागू नये म्हणून, तर आपण नेहमी कोथिंबीर धुवूनच टाकायची. आणि कुठून कुठून येते त्याच्यामुळं आपल्याला माहिती नाही मार्केटमधून, तर नेहमी स्वच्छ करूनच कोथिंबीर आपण टाकायची. आता माझी भेंडीची भाजी तयार झाली. आणि आता मुलांचं कसं असतं ना की आवडीच्या भाज्याच खातात नेहमी. आता ह्याला श्लोकला कसं आहे की भेंडी, बटाटा, पालक, मेथी सगळ्या भाज्या खातो, पण मुलीचं तसं नाही आहे. तिला मोजक्याच भाज्या आवडतात, म्हणून मग तिला जी भाजी आवडेल तीच बनवावं लागते. कधी कधी असं होतं की तिला भाजी नाही आवडली तर ती टिफिन माघारी घेऊन येते. मुलांचं आजकाल तसंच झालं की त्यांच्या आवडीची भाजी असेल तरच भाजी खातात, नाहीतर मग जेवणच करत नाहीत. तर आता मुलं आलेले आहेत शाळेतून, तर त्यांना खूप भूक लागली होती. तर श्लोक आल्याच म्हणत होता, मम्मी भेंडीची भाजी बनवून ठेवली का? म्हणलं हो बाबा बनवून ठेवली. तर पटकन जेवायला वाढ म्हणून मग मी आता दोघांसाठी ताट बनवत होते जेवणासाठी. तर आता तुम्ही म्हणसाल की काही पण शेअर करते, तर म्हटलं जाऊ द्या, आपण आता व्हिडिओ बनवतोच आहे तर हे तुमच्यासोबत पण शेअर करूया मुलांसाठी. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा कशी आहे भेंडीची भाजी बनलेली माझी. तर दिला आता मुलांना जेवायला. आणि आता आज आहे संकष्टी चतुर्थी, तर संध्याकाळी पण स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची आहे. आणि आमच्या सोसायटीत पण शिवजयंतीचा कार्यक्रम तिथीनुसारच साजरा करतात, तर आता खाली पण जायचं आहे आम्हाला. तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि आता ही राहिलेली भेंडी आहे ती मी काढून घेते डिशमध्ये, कारण मग खिचडी बनवायला पण मला ती कढई लागणार आहे. खिचडी पण मी ह्याच्यातच बनवते, कारण ते स्टीलच्या कढईत काय होतं ते अशी भाजली जात नाही व्यवस्थित, काय माहिती नाही. मी 2-3 वेळा तसं ट्राय करून बघितलं आणि नंतर ह्या कढईत पण मी करून बघितलं, एकदम अशी मस्त होते खिचडी, चिकट चिकट होत नाही काय नाही. त्या स्टीलच्या कढईत केले की चिकटच होऊन जाती. तर मग आता मी इथं खिचडीची तयारी करून घेते, तोपर्यंत ह्यांनी येतील. मग बटाट्याच्या साली वगैरे काढल्या, एकदम तयारी करून गेली की गरम गरम असे मस्त परतायला आपण रिकामं. मग चला, तर मग शिवजयंतीच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कृष्ण 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 कृष्ण